शरीराची मी फार कॉमेडी करणारा माणूस नाही गड्या, मी तुम्हाला फार हसवणार नाही, पण एक सांगेल तुम्हाला शेवटपर्यंत कीर्तन चांग आणि होय अंग हरी रूप एवढं मात्र केल्याशिवाय राहणार नाही. बिढाला बिढाला ओ शरीराची होय माती ऐका ओ कोणी न येती सांगाती. हे शरीर जाणार आहे, शरीर नाश पण भरोसा नाहीये. क्या भरोसा है, असू द्या जाणार आहे बुवा. ओ दिन चार घडी काजीना. आपण रसिक बांधव हात म्हणून हे सहज मिळालंय. पावला हा नरदेह काकटाळीने आहे, सहज मिळालाय. एक सांगू, सहज आमच्या हातातून जाता कामा नये म्हणून साधू संत आम्हाला जागा करतात. सहज चाललंय पो आमचं हे. एक सांगू, सहज न जाता आम्ही हे त्याच्या कारणी लावलं पाहिजे, त्याच्या भजनी लावलं पाहिजे. नाहीतर महाराज क्षणाचाही भरोसा नाहीये. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. आणि मग ऐका, ओ काही नचले मग गळा पडील फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. काय केलं पाहिजे, ओ राम राम स्मरा आधी. जाणार आहे वो हे. मग जाणार जर असेल ना तर आम्ही वेळेस सावध झालं पाहिजे. नाहीतर हे शरीर आहे बुवा, आयुष्य आहे, हे लईवर थांबणार नाहीये. हे आयुष्य आहे, हे लईवर थांबणार नाहीये. आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे. वा 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 आयुष्य काळ
कुणी उठू नका, अजून कीर्तन संपलेलं नाही. विठोबा रखमाई भजन झाले असं आपण गृहीत धरूया. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. एक सांगू, स्वहिताचा घोर वहा. कारण या जगतामध्ये तुम्हाला आपली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडा वेगी. इथं दुसरं कोणी येणार नाही बुवा. तुमचं हित जोपासणार, तुमचं स्वहित जोपासणार या जगतात कोणीच नाहीये. ओ माझे स्वहित नेनती कोणीच नाही ना. एक सांगू, म्हणून सावध व्हा. आणि जर तुम्ही सावध नाही झाले बुवा, हा, हे आयुष्य जर आमचं असं फुकटच गेलं तर मग त्या पिंगळ्यानं सांगावं काय. हा, त्या पिंगळ्यानं तुम्हाला शिकवावं की नीट जगा, नाहीतर मग नाही त्या यमासी करुणा मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर. त्यांना सांगावं आम्हाला. मला खरं सांगा, पक्ष्यांनी आणि प्राण्यांना आम्हाला शिकवावं एवढे आम्ही गेलेलो होतो बुवा. पण आमची हीच अवस्था आहे बुवा. आमची ही गत होईल म्हणून साधू संतांनी त्या 450 वर्ष होऊन गेलेत बुवा, 500 वर्ष होऊन गेलेत. त्या काळात दृष्टांत दिले, पक्षाचे दृष्टांत दिले. कसं जगलं पाहिजे. पक्षी बरोबर ना महाराज, आपला पहिला अभंग. पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनिया राहत. आमचं हे देवा, आम्ही गुंतून राहिलोय आणि गुंतून आम्ही राहतोय ना, म्हणून संत जागर करतात. जागर कधी कधी गुंतून राहू नका, या वेढ्यात गुरफटू नका. मला खरं सांगा, अनेक रंगाचे पक्षी असतात ना, अनेक रंगाचे पक्षी असतात, अनेक वर्णाचे पक्षी असतात, अनेक जातीचे पक्षी असतात.